तर आज पुऱ्यांच्या सारणाची तयारी करायची होती. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी जयश्री. तर आता माझ्या लहान बहिणीचं लग्न आहे. जोपर्यंत ती घरी होती, माहेरी गेले का काहीच करायला लागत नव्हतं. पण आता यावेळेस तिचं लग्न म्हणल्यावर तिला पूर्ण सुट्टी दिली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पोळ्या बनवायला घेतल्या. त्यानंतर सारणात जे टाकण्यासाठी वेलची, जायफळ, सुंठ याची पावडर करून ठेवली, कारण गावाकडे लाईट जातच असते. मी काही करायला बसली आणि समोर तो लोडबोड करणार नाही असं तर काही होणारच नाही. त्याची लोडबोड चालूच होती. त्याची पावडर करून ठेवली, कारण दुपारींच्या वहिन्या वगैरे असतात शेजारच्या, त्या येतात आणि त्या सारण बनवणार होत्या. तर 13 किलो हा जाड रवा घेतला होता. तो पहिले भाजायचा होता. म्हणजे आपले जे भाऊबंद असतात जवळचे, घरातले चुलत्या काक्या वगैरे, त्याच येतात. 4-5 बायका असतात आणि त्याच बनवतात. सर्वात पहिले रवा चांगला भाजून घ्यायचा. तर ही माझी वहिनी आहे. तर इथे ती रवा भाजायला सुरुवात केली. त्यानंतर म्हटलं चला आपला पण हातभार लावायला पाहिजे. आता घरातली मोठी बहीण आहे म्हटल्यावर काम तर करायलाच लागणार, लग्नाचं घर आहे तर. वहिनीचं म्हणणं होतं फक्त व्हिडिओ पुरतंच नाही तर शेवटपर्यंत काम करावं लागेल. तर मग मस्त रवा भाजून घेतला एक साईडला. तर 13 किलो रव्यासाठी 10 किलो ही गुळाची भेली आणली होती, ती फोडायची होती. आणि जो रवा भाजलेला होता तोपर्यंत थंड व्हायला ठेवून दिला होता. त्यानंतर गूळ बारीक करून घ्यायचा आणि त्याचा पाक बनवायचा होता पाणी टाकून. तो नंतर गाळून घ्यायचा त्या रव्यामध्ये, जो रवा भाजलेला होता त्यातच जी वेलची वगैरे त्याची पूड बनवली होती ती टाकायची आणि मिक्स करून ते रात्रभर ठेवायचं असतं. आता एवढं मोठं काम केलं म्हटल्यावर थंड तर व्हायलाच पाहिजे. मस्त सरबत पिला. मग हे असं झाकून ठेवायचं असतं आणि संध्याकाळी परत एकदा मिक्स करून दुसऱ्या दिवशी सकाळी ओपन करायचं होतं. बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.